हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करतोय लाईक व्हॉट इफ, की अगर किंवा जर माझी प्राइस जी आहे ती थोड्यावरती मुवमेंट दिली तर माझा प्रीमियम जो आहे तो कितीने चेंज होणार आहे. किंवा जर सपोज आय व्ही ने शूटअप केलं तर मार्केटमध्ये जो प्रीमियमचा चेंज आहे तो कितीने होणार आहे. सेकंड गोष्ट म्हणजे सपोज जर व्होलॅटिलिटी ड्रॉप झाला तरी माझा प्रीमियम आहे तो कितीने चेंज होणार आहे. डेल्टास कसे परफॉर्म करतायत, राईट. किंवा डेज टू एक्सपायरी जर निघून गेलं तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे ते ओव्हरऑल आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. सो कोणता टूल आहे आणि ओव्हरऑल आपण कशा त्याच्यावरती ट्रेड्स बनवू शकतो. सो दॅट इज द टॉपिक. आजचा टॉपिक तोच आहे. सो व्हिडिओ जी आहे ती स्टार्ट टू सगळं बघा, कारण आपण डेल्टा, थीटा, वेगा या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. इंडायसेस आणि स्टॉक्सवरती दोघांवरती जो इम्पॅक्ट होतोय तो कसा होतोय ते आपण बघणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. मी क्विकली तुम्हाला कॉन्सेप्टच्या होम स्क्रीन वरती घेऊन येतो. सो एकच मिनिट घ्या. ठीक आहे. सो कॉन्सेप्टच्या होम स्क्रीन वरती जर तुम्ही याल ना तेव्हा तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळतो. ओके, आय लाईक टू एक्सप्लेन द इंटरफेस. इंटरफेसला जर तुम्ही टॉपला बघितलं तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी तिन्ही जे मेजर इंडायसेस आहेत त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतो. सो लेट्स सी, जर तिन्ही इंडायसेस दिसतात मला की लॉंग मध्ये आहे, सो कुठेतरी जो मार्केटचा सेंटिमेंट आहे तो कुठेतरी बुलिश आहे हे आपण अँटिसिपेट करू शकतो. तेच की तीन इंडायसेस मला दिसले की शॉर्ट मध्ये कुठेतरी आहे. सो मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो कुठेतरी बेरिश सेंटिमेंट आहे हे आपण एक अँटिसिपेट करू शकतो त्या लेवलला जाऊन. सिनॉप्सिस आहे, डेज हाय लो आहे, ऑप्शन चेन, इंट्राडे मूव्हर्स, ओपन इंटरेस्ट. सो बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी इथे कव्हर केलेल्या आहेतच. आणि ओपन इंटरेस्ट, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी, बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात. सो लेट्स फिगर आउट की व्हॉट इफ कुठे आहे आणि कसं आपण ट्रेड्स बनवू शकतो. सो आपल्याला काय करायचं ते सर्च करायचं ऑप्शन चेन व्हॉट इफ. ओके, यू कॅन सी ऑप्शन चेन व्हॉट इफचा ऑप्शन आहे. सो आय क्लिक ऑन दिस. ओके, सो निफ्टीच्या ओव्हरऑल जी पण ऑप्शन चेन आहे तिकडेच ओपन झाले. मग इकडे येणार व्हॉट इफ मध्ये. ओके, 27 जूनची एक्सपायरी आहे ना, तर 27 जूनच्या एक्सपायरीच्या बेसिसवरती काय कोणत्या गोष्टी कशा रिॲक्ट करतील ते आपल्याला बघायला मिळेल विथ द हेल्प ऑफ दिस टू. ओके, सो इथे बघा टॉपला आहे निफ्टी, जो आपण ऑप्शन चेन मध्ये सिलेक्ट केला तो इकडे ना आपण डायरेक्टली इथे चेंज नाही करू शकत. आपल्याला ऑप्शन चेन मध्ये जाऊन तो स्टॉक किंवा इंडेक्स चेंज करावा लागेल, मग व्हॉट इफ वरती यावं लागेल. ओके, त्यानंतर एक्सपायरी आहे. अगेन जी एक्सपायरी आपण ऑप्शन चेंज वर सिलेक्ट केली ती एक्सपायरी इथे कॉपी होईल. लॉट साईज आहे निफ्टीची, किती लॉट साईज ओव्हरऑल जी आपल्याला बघायला मिळते इकडे ती तुम्हाला लॉट साईज इथे बघायला मिळेल. ओके, त्यानंतर फ्युचर प्राइस आणि डेट ॲज ऑन, म्हणजे मी कधी बघतोय, कोणत्या दिवशी मी डेट बघतोय त्या दिवशीचा आहे. ओके, सो इथे जो ऑप्शन आहे ना, लेट्स सी, जर मी इथे बघितलं तर आय व्ही चेंज आहे. ओके, आय व्ही चेंज मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा आय व्ही चेंज होईल तेव्हा माझा प्रीमियम कितीने चेंज होईल तो मला सांगणार इथे. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी करंट मार्केट प्राइस बघितली तर आहे 23,555 आणि एटीएम स्ट्राईक करणार त्याची 23,550. सो ही एटीएम झाली. कॉलचे इन द मनी स्ट्राईक्स कोणत्या आहेत? सो जे पण लोअर स्ट्राईक्स आहेत, वरच्या ज्या स्ट्राईक्स आहेत या सगळ्या कॉलच्या इन द मनी स्ट्राईक्स आहेत. आणि ज्या डार्कर साईड आहेत, यू कॅन सी ह्याच्या पुढे जी डार्कर साईड झाल्यात त्या कॉलच्या आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स आहेत, म्हणजे ज्या काही हायर स्ट्राईक्स आहेत त्या. ओके, सेकंड लॉजिक सेम. राईट हँड साईडला पुट आहे. पुटचा जर मी इन द मनी स्ट्राईक्स बघायला गेलो तर जे पण हायर स्ट्राईक्स आहेत ते पुटचे इन द मनी स्ट्राईक्स आहेत. आणि आउट ऑफ द मनी जर मी तिकडे बोललो तर पुटचे जे लोअर स्ट्राईक्स आहेत ते आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स आहेत. ओके, नाव लेट सी, जर मी इथे आय व्ही चेंज बघितलं, सपोज जर माझा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आहे ना ती सपोज उद्या 5% ने वाढली. सो एव्हरीबडी नोज दॅट की जेव्हा जेव्हा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जी आहे ती वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात. राईट, नाव यू कॅन सी कॉलचा जो इन द, बघा मी पुन्हा इथे झिरो करतो, ह्याला झिरो वरती ठेवतो. ओके, सो प्रीमियम किती आहे इथे 120 आहे. ऍट द मनीचा बघूया आपण, प्रीमियम किती आहे 120 आहे. आणि पुढचा ऍट द मनीचा प्रीमियम किती आहे 110 आहे. ओके, नाव आय इन्क्रीज द व्होलॅटिलिटी बाय 10%. सपोज 6% नाही 10% घेतो. ओके, 12 घेतलं इथे. ओके, सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढणार मार्केटचे. सो लेट्स सी उद्या काही इव्हेंट आहे किंवा उद्या काहीतरी न्यूज येऊ शकते, त्यामुळे मला चेक करायचं की जर मी एखादा प्रीमियम आता विकत घेतोय, एखादा ऑप्शन जर मी आता विकत घेतोय तर त्याच्यावरती जो इम्पॅक्ट आहे तो कितीचा आहे. सो यू कॅन सी 120चा जो प्रीमियम होता कॉलचा
आणि 110 रुपये जो पुटचा प्रीमियम होता तो बघा चेंज झालाय, 134 कॉलचा झालाय आणि 124 कॉल पुटचा झालाय. किती रुपये प्रीमियम झाला चेंज? तर 14.32 कॉल साईडला आणि पुट साईडला जो झाला तो 13.41. दॅट मीन्स व्हॉट, की सपोज जर उद्या मी अँटिसिपेट केली की उद्या जी व्होलॅटिलिटी वाढणार आहे आणि उद्या वाढली तर माझा प्रीमियमचा चेंज किती होते ते मला आधीच समजायला भेटते इथे. सो याच्याने काय फायदा होतो? याच्याने एक फायदा होतो की मी जी पुढे येणारी रिस्क आहे ती आधीच समजून घेऊ शकतो. की सपोज जर मी एखादा सेलर आहे आणि मला पाहिजे की मी जर एखादा स्ट्रॅडल इथे विकलाय किंवा स्ट्रँगल विकला असेल तर व्होलॅटिलिटी स्पाइकअप झाली तर माझा किती प्रीमियमचा चेंज होऊ शकतो ते मी इथेच आधी बघू शकतो. किंवा मी हे पण बघू शकतो, जर मी एखादा बायर आहे आणि एखादा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन मी बाय केला असेल आणि त्या बेसिसवरती मला दिसतं की इकडे एखादी मोमेंटम आहे, राईट, आणि व्होलॅटिलिटी जी आहे ती स्पाइकअप दिली आहे. सो आयव्ही मुळे बघा माझा जो आहे तो ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी बघायला मिळतो इकडे. त्याच्यानंतर तुम्ही बघा इथे तुम्हाला दिसेल की वेगा व्हॅल्यू आहे त्या पण चेंज झाल्यात. ओके, सो वेगावरती आपण येऊया. पण प्रीमियम जर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतं, हे आपण कन्सेप्ट बघितलेली. पण आता तुम्हाला इथे बघायचं असाल, बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर केल्यात या कन्सेप्ट. पण इनफॅक्ट जर तुम्ही इथे आता बघाल तर तुम्हाला इथे समजेल की जेव्हा जेव्हा प्रीमियम वाढते तेव्हा कसे बिहेवियर्स आहेत ते कॉल ऑप्शनच्या पुट ऑप्शनच्या स्ट्राईक्स वरती तुम्हाला बघायला मिळते. ओके, तेच जर सपोज आपण सेकंड कन्सेप्ट काय बोललेली आयव्हीची, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी आहे ती ड्रॉप होते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स पण आहेत ते ड्रॉप होतात, राईट. सो सपोज मी इथे घेतो -10% किंवा 11%. ओके, यू कॅन सी 11%ला ड्रॉप मिळाला, व्होलॅटिलिटी ड्रॉप होते तेव्हा प्रीमियम ड्रॉप होते. सपोज 12% 10% व्होलॅटिलिटी पडली तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार? यू कॅन सी 120चा जो प्रीमियम होता 107च्या आसपास झाला, 110चा प्रीमियम होता तो 98च्या आसपास झाला पुढचा एटीएम स्ट्राईक वर बघा. नंतर तुम्ही मॅन्युअली जेव्हा चेक करत असाल ना तेव्हा तुम्ही मॅन्युअली जाऊन वाटल्यास तुम्ही ओटीएम स्ट्राईक्स पण बघू शकता, विच इज फाईन, किंवा इन द मनी स्ट्राईक्स पण बघा, चालेल तसं. पण आता एक इम्पॅक्ट तुम्हाला सांगतो की एटीएम वर बघा कसं बघायला मिळते. तुम्हाला जसं व्होलॅटिलिटी ड्रॉप मिळाली तसा प्रीमियम पण तुम्हाला इथे ड्रॉप होताना दिसतोय. ओके, त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे ती आहे डेल्टा. ओके, ह्याला आपण परत 0 करूया. ओके, नाव ह्याला 0+4 आहे ना, 3, 2, 1, 0. ओके, नाव लेट्स सी. जर मी त्याच्या बाजूला बघितलं आयव्ही तर आता आपण बघितलंच, त्याच्यानंतर बघितलं डेल्टा. डेल्टा काय आहे? व्हॉट इज डेल्टा? डेल्टा तुम्हाला हे सांगतं की तुमचा प्रीमियम कितीने चेंज होणार जर अंडरलाईन मध्ये 1-2 रुपयाने किंवा अंडरलाईन मध्ये एखादी मोमेंटम आली तर, राईट. सो डेल्टा इज सिम्पल द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. ओके, की प्रीमियम जो आहे तो कितीने चेंज होणार जर अंडरलाईन मध्ये मोमेंटम आली तर. ओके, सो ऍट द मनीचा जो डेल्टा असतो तो कुठेतरी 0.5च्या आसपास असतो. तो यू कॅन सी 0.5चा डेल्टा आहे कॉलचा, आणि पुटचा किती आहे? 0.5च्या आसपासच आहे, 0.49च्या आसपास आहे, राईट. सो 0.5च्या आसपास ऍट द मनीचा डेल्टा असतो. डेल्टा जो आहे ना तो कधीही इन द मनी स्ट्राईक्सचा जास्त असतो ऍज कम्पेअर दॅन दी ओटीएम स्ट्राईक्स. ओटीएम स्ट्राईक्सचा जो डेल्टा असतो तो खूप कमी असतो, पण इन द मनी ज्या स्ट्राईकचा डेल्टा असतो तो जास्त असतो. जसं मी बघायला गेलो इथे यू कॅन सी इन द मनी स्ट्राईक्स 23,500, 23,450, 23,400, 23,350 हे कॉलचे इन द मनी स्ट्राईक्स आहेत, वरचे जे स्ट्राईक्स आहेत. यू कॅन सी यांचा डेल्टा बघा वाढत जाईल, 0.56, 0.64, 69, 74, 79, राईट. इन द मनी जसं जसं तुम्ही जाल ना तसा तसा त्यांचा जो डेल्टा आहे तो वाढत असतो. आणि आउट ऑफ द मनीचा जो डेल्टा असतो तो नेहमी कमी असतो. ओके, यू कॅन सी आउट ऑफ द मनी डेल्टा किती आहे? 0.4, 0.37, 0.31, 3210 असं हो करत तुम्हाला बघा इथे एकदम कमी डेल्टा बघायला मिळते, राईट. सो पुढच्या इन द मनीला तुम्ही बघितलं तर पुढचा इन द मनीचा डेल्टा बघा वाढत चाललाय इथे, राईट. 0.58, 0.7, 76, 82, 81, 91, आणि आउट ऑफ द मनी बघा पुढचा हळूहळू कमी होत चाललाय. सो डेल्टाची एक कन्सेप्ट आहे, कॅरेक्टरिस्टिक्स बघायला गेलो तर डेल्टा जो आहे तो इन द मनीचा जास्त असतो ऍज कम्पेअर दॅन दी आउट ऑफ द मनी. एटीएम स्ट्राईकचा डेल्टा जो असतो ऑलवेज 0.5चा असतो. डेल्टाला तुम्ही एकदा हे पण म्हणू शकता, बरेच कन्सेप्ट आहेत डेल्टावरती. सो डेल्टाला तुम्ही असं पण बोलू शकता की प्रोबॅबिलिटी की मार्केट इन द मनी आउट ऑफ होण्याची इन द मनी क्लोज होण्याची आणि आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. जसं ऍट द मनी आहे 0.5 डेल्टा, म्हणजे ऍट द मनी काय आहे 50-50 प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट इन द मनी पण एक्सपायर होऊ शकतं आउट ऑफ द मनी. जर आउट ऑफ द मनी गेलो 0.3चा डेल्टा मला दिसतोय तर मला काय पॉसिबिलिटी दिसते की 30%ची प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट जो आहे तो इन द मनी क्लोज होईल, नंतर नाही तर तो आउट ऑफ द मनी क्लोज होईल.
70%, 70 डेल्टा असेल, 0.70 डेल्टा असेल, दॅट मीन्स वॉट की 70% प्रोबॅबिलिटी जी आहे ती मार्केटची इन द मनी क्लोज होण्याची आहे, राईट. सो एक प्रोबॅबिलिटी पण म्हणतात युजली लोक. आणि डिरेक्शन जनरली जर आली तर तुमचा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे ते बघतं. ओके. सो सिम्पली जर मी डेल्टा झालं त्यानंतर येतो थीटा वरती. सो व्हॉट इज थीटा? थीटा स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की किती जो चेंज आहे प्रीमियम मध्ये तो तुम्हाला बघायला मिळेल जर तुमच्या एक्सपायरी मधून एक दिवस कमी झाला तर. जसं लेट्स सी आताचा करंट प्रीमियम काय 121 आहे ऍट द मनीचा, किंवा जर मी थोडा हलका ओटीएम आलो किंवा इन द मनी झाला 95 चा प्रीमियम आहे. थीटा किती आहे तिचा 19 आहे. सो एक दिवस गेला तर 19 रुपये मायनस होणार. सपोज तेच जर 2 दिवस गेले, ओके, आणि मार्केट इथेच राहिलं, मार्केट जास्त मोमेंटम नाही, माझा थीटा व्हॅल्यू बघा 19 ची जी होती ती डायरेक्ट 33 झाली, राईट. सो थीटा जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर थीटा तुम्हाला हे सांगतो की ओव्हरऑल जो आहे ना तो आउट ऑफ द मनी मध्ये जो टाइम व्हॅल्यू आहे तो किती मायनस होऊ शकतो, किंवा इन द मनी मध्ये जो थोडाफार टाइम व्हॅल्यू असतो तो किती मायनस होऊ शकतो ते तुम्हाला इकडे बघायला मिळेल. सो थीटाचा जो कर्व असतो तो काही तुम्हाला असा डायरेक्ट फॉल होताना मिळेल लाईक दिस. ओके. दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल ना तेव्हा थीटा जो आहे ना तो फार हळूहळू डिके होतो. ओके. एकदम मायनर इम्पॅक्ट तुम्हाला थीटामध्ये बघायला मिळेल. पण जसं तुम्ही एकदम क्लोज नियर बाय एक्सपायरी जाल तेव्हा थीटाचा जो एक्सपोजर आहे तो तुम्हाला कुठेतरी डार्क एकदम डीप असा फॉल बघायला मिळतो, एकदम क्विक डीप, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट थीटा. तो एक कुठेतरी फॉल तुम्हाला बघायला मिळेल. सेकंड गोष्ट म्हणजे जर मी सांगायचं म्हटलं तर लेट्स फॉर एन एक्झाम्पल की जर थीटाचा इम्पॅक्ट आपण आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सवर बघितला आणि इन द मनी स्ट्राईक्सवर बघितला तर खूप मेजर तुम्हाला बघायला मिळेल आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सवर. जसं बघायला गेलं तर बघा आउट ऑफ द मनीचा इथे स्ट्राईकचा थीटा किती आहे, ऑलमोस्ट 23,700 इथे बघा 21चा थीटा आहे. पण तेच इन द मनी स्ट्राईक्सवर बघायला गेलं तर यू कॅन सी थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी आहे, कारण त्याची टाइम व्हॅल्यू जी असते ती खूप कमी असते इन द मनी स्ट्राईक्सची, पण आउट ऑफ द मनीची टाइम व्हॅल्यू असते ती जास्त असते. ओके. कन्सेप्च्युअली जर मी सांगायला म्हटलं तर इन द मनी स्ट्राईक्स मध्ये दोन व्हॅल्यू असतात. कोणते दोन व्हॅल्यू असतात? एक व्हॅल्यू असते ती असते इंट्रान्सिक व्हॅल्यू, आणि सेकंड व्हॅल्यू जी असते ती तुमची असते एक्स्ट्रान्सिक व्हॅल्यू, राईट. सो इंट्रान्सिक आणि एक्स्ट्रान्सिक व्हॅल्यूला जर मी एक्स्ट्रान्सिक व्हॅल्यूला थोडंफार सांगायचं म्हटलं तर आपण टाइम व्हॅल्यू पण म्हणू शकतो. ओके. सो आउट ऑफ द मनी मध्ये कोणती व्हॅल्यू असते? फक्त टाइम व्हॅल्यू असते, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. आणि इन द मनी स्ट्राईक्स मध्ये कोणती असते? दोन्ही व्हॅल्यू असतात, राईट. सो टाइम व्हॅल्यू आउट ऑफ द मनी मध्ये जास्त असल्यामुळे त्याचा जो थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो पण जास्त असतो. ओके. दॅट्स वाय द थीटा इज मोर ऑन द आउट ऑफ द मनी स्ट्राईक, ऑन ओटीएम स्ट्राईक्स. ओके. सेम लॉजिक पुटला पण, पुटच्या पण बघा इन द मनी स्ट्राईक्सला जर तुम्ही बघितलं ना तर ते थीटा कुठेतरी तुम्हाला इकडे खूप कमी दिसेल, आणि पण आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सला तुम्ही बघितलं तर कुठेतरी जो आहे तो पॉझिटिव्ह जास्त नेगेटिव्ह आहे, राईट. सो आपण आता इथे कोणते कन्सेप्ट बघितले? पहिले आपण कन्सेप्ट बघितला आयव्हीचा, इम्प्लाइड व्हॉल्टिलिटी वाढली तर डेल्टा थीटा. आता आपण बघूया वेगा. वेगा तुम्हाला काय सांगतोय? वेगा जनरली तुम्हाला हे सांगतं की सपोज जर मार्केटमध्ये 1% व्हॉलॅटिलिटी वाढली तर तुमचा जो प्रीमियम आहे तो कितीने चेंज होणार आहे ते तुम्हाला सांगतो वेगा. ओके. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल जर मी वेगाचा इम्पॅक्ट बघितला तर बघा डिफरंट डिफरंट स्ट्राईक्सवर वेगाचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे. तो कन्सेप्ट खूप हायर कन्सेप्ट आहे, तो मी एक्सप्लेन करीनच कधीतरी व्हिडिओजमध्ये. पण एवढं लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते, जेव्हा जेव्हा प्रीमियम वाढतो, व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स कितीने चेंज होणार. जसं सपोज माझी 1% व्हॉलॅटिलिटी वाढली तर प्रीमियम जो आहे तो 4%ने 4 रुपयाने वाढणार एटीएम स्ट्राईक्सचा. आउट ऑफ द मनीचा किती 2% इथे 2 पॉईंटने वाढतो 1 रुपयाने. इथे कॉलचा किती इन द मनीचा किती वाढते 2 रुपयाने 3 रुपयाने 4 रुपयाने, राईट. सो व्हॉट इज वेगा? वेगा इज सिम्पल लाईक की चेंज इन प्रीमियम. ओके. लिहून ठेवा वाटल्यास चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी. जर व्हॉलॅटिलिटी जी आहे माझी 1%ने वाढली तर माझा प्रीमियम जो आहे तो कितीने वाढणार हे तुम्हाला सांगते वेगा. ओके. गामा, गामा इज युजली की तुमचा जो डेल्टाचा बिहेवियर आहे तो कितीने चेंज होणार, डेल्टा व्हॅल्यू कितीने चेंज होणार तो तुमचा गामा सांगते. सो गामा जनरली आपण ट्राय करतो नियर बाय एक्सपायरी चेक करायला की जर गामा व्हॅल्यू समवेअर अराउंड 0.004च्या आसपास असेल, 0004च्या आसपास असते तर कुठेतरी गामा एक्सप्लोजन होण्याचे चान्सेस तिकडे जास्त असतात, हे आपण कन्सिडर करू शकतो. पण गामा इज सेम लाईक दिस की कुठे जो आहे तो एक गामा एक्सप्लोजन ट्रेड्स जनरली जे ज्यांना फाइंड आउट करायचं असतं ते जनरली यूज करतात, राईट.
सो डेल्टाचा जो बिहेवियर असतो तो गामा तुम्हाला सांगतो. ओके, नाव इथे ना बघा, बघितलं तुम्ही तर इकडे एक अंडरलाईनचा ऑप्शन आहे की सपोज जर मार्केटमध्ये करंट मार्केट प्राइस 23,500 वरून 24,000 किंवा 23,700 वर गेली. ओके, 200 पॉईंट अपडेट मोमेंटम आली मार्केटमध्ये, तर माझे प्रीमियम्स कितीने चेंज होणार ते सांगते. ओके, सो 550 जो स्ट्राईक होता त्याचा प्रीमियम बघा ऑलमोस्ट 47 रुपयाने चेंज होणार जर मार्केटने 200 पॉईंट मोमेंटम घेतली. कोणत्या दिवशी? जर एकच दिवस बाकी असेल एक्सपायरीला किंवा त्याच्या आदल्या दिवशी जर एक्सपायरीला 3 दिवस बाकी आहेत ना, दुसऱ्या दिवशी जर मार्केटने एक मोमेंटम घेतली तर किती जो चेंज आहे तो आपल्याला इथे बघायला मिळेल. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो कॉलचा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे? 47 रुपयाने चेंज होणार आहे. पुटचा प्रीमियम कितीने चेंज होणार? तर 94 रुपीजने चेंज होणार आहे. आणि पुटचा नेगेटिव्ह का दिसतोय? कारण अपोजिट डिरेक्शनला मोमेंटम आलाय. लाईक सेम लॉजिक आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सचा पण बघा चेंज इन बिहेवियर, तुम्हाला इन द मनी स्ट्राईक्सचा पण बिहेवियर चेंज मिळेल. तर ओव्हरऑल जो पण प्रीमियमचा चेंज आहे ना, तो जर आला तर कितीने येणार आहे ते तुम्ही इथे इझिली बघू शकता विथ द हेल्प ऑफ दिस थिंग. ओके, नाव लेट सी. इथून जो आहे तो मार्केट 23,500 सपोज 23,000 वर आला, 300 पॉईंट खाली पडला. ओके, आता पुटचा प्रीमियम वाढताना बघेल दिसेल बघा आणि कॉलचा प्रीमियम पडताना दिसेल. राईट, यू कॅन सी पुटचा जो प्रीमियम आहे तो कुठेतरी पडलाय ऍट द एंड ऑफ द डे. सो तुम्ही मेजर जे मार्केटमध्ये फॉल येणार आहेत किंवा जे मोमेंटम येणार आहेत ना, ते इझिली तुम्ही ते ट्रॅक करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस टूल. ओके, की कसा जो आहे तो ट्रेड आपण बनवू शकतो इथे, किंवा कन्सेप्ट जी आहे ती जर मला एखादी रिस्क मेंटेन करायची असेल, सो यू कॅन चेक विथ दिस पर्टिक्युलर टूल. तुम्ही या कन्सेप्टमध्ये जाऊन बघू शकता. राईट, सो ही एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डेटचा ऑप्शन आहे की कोणत्या डेट पासून तुम्हाला जर बघायचं असेल, यू कॅन चेक इट फ्रॉम हिअर एज वेल. ओके, 26, 27 सपोज त्या दिवशी जर मार्केट त्या लेवलला असेल तर तुमचा जो प्रीमियम आहे तो कितीने ओव्हरऑल चेंज वगैरे होत असेल, सो त्याचा ओव्हरऑल तुम्हाला इथे अनालिटिक्स भेटेल. सो ओव्हरऑल कन्सेप्ट काय आहे ह्या ओव्हरऑल टूलची, की व्हॉट इफ की व्हॉलॅटिलिटी जी आहे ती 2% वाढली, व्हॉट इफ की व्हॉलॅटिलिटी जी आहे ती 2% खाली पडली, व्हॉट इफ की जर डेल्टा माझा वाढतोय तर डिरेक्शन आली तर माझा डेल्टा कितीने चेंज होणार आहे ते आपण इथे बघू शकतो. व्हॉट इफ की वेगा व्हॅल्यू माझी एवढी एवढी आहे. सो तुम्ही ज्या पण रिस्क आहेत मार्केटमध्ये त्या कशा एक कमी करू शकता विथ द हेल्प ऑफ फ्युचर्स प्रेडिक्शन्स, की जर मार्केटमध्ये हे आलं तर एवढा एवढा चेंज आहे, सो आपण तेवढा रिस्क आधीच घेऊन चालू शकतो. राईट, दॅट इज द लॉजिक बिहाइंड इज व्हॉट इफ अनालिसिस टूलचं. सो हे जे तुम्ही आता ते प्रत्येक स्टॉक वरती करू शकता. तुम्हाला काय करायचं, फक्त चेन वरती यायचं पुन्हा इथे, आणि सपोज मला कोणत्या स्टॉकचं पाहिजे, लेट्स सी मला रिलायन्स पाहिजे, सो आय पुट इट रिलायन्स हिअर आणि मी त्याच्या व्हॉट इफ वरती क्लिक करणार. ओके, सो प्रत्येक स्टॉकच्या तुम्ही फक्त तुम्हाला काही करू, इथे मॅन्युअली जे आहे ना ते तुम्हाला इथे मॅन्युअली नाही भेटणार, तुम्हाला चेन मध्ये येऊन तुम्हाला रिलायन्सचं बघावं लागेल. राईट, सो जसं जसं मार्केटमध्ये एक्सपायरी येते तसं तसं तुम्हाला इथे चेंज ऑफ एक्सपायरी पण करावी लागेल. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इज. आजचा कन्सेप्ट एवढाच होता की व्हॉट इफ अनालिसिस जो टूल आहे तो कसा आपण वापरू शकतो आणि कशा त्याच्यावरती ट्रेड्स बनवू शकतो. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.